निष्ठता आणि निरालंबनता. एकांत निष्ठता म्हणजे अग्नी एकटाच राहतो, त्यांना कोणी सोबत घेतो का? नाही, तेच अग्नी आहे ना, तेच लाकडामध्ये अग्नी आहे म्हणून पेट घेतो, आहे का नाही? तर एकांत निष्ठता म्हणजे अग्नीला जर कोणी सहज असं जवळ घेतलं तर कसं करते? त्रास देते की नाही? काही काही जण असे आग असणारी माणसं असतात, ऋषी मुनी लोक, वैरागी मंडळी, त्यांच्या जवळ जर गेलं जवळ गेलं म्हणजे काय, दोषांनी भरून जर गेलो तर ते आपल्याला आगच आहे. म्हणून एकांत निष्ठता, म्हणून आपल्याला दोष म्हणजे दोष लागू देत नाही, तो अग्नी दोष लागू देत नाही. आणि पुन्हा निरालंबनता म्हणजे त्याला कुठलंही, त्याचं खायचं काय, ते कधी पात्र वेगळं घेते का? त्याचं मुख हेच पात्र आहे. पात्र म्हणजे भांड वगैरे काही घेते का, ताट घेते का खायला वगैरे वेगळं? त्याचं मुख, त्याच्या मुखात टाकणं हेच म्हणजे निरालंबनता. म्हणजे कुठल्याही प्रकारचा आश्रय कशाचा नाही. निरालंबनता व एकांत निष्ठता हा गुण मी त्या अग्नीपासून शिकलो. दुसरा एक असा आहे की अग्नी त्या लाकडामध्ये आहे, आपल्या भाषेमध्ये ते काडीची पेटी असते की नाही, त्या गुलामध्ये अग्नी आहे, लाकडामध्ये अग्नी आहे, सगळीकडे अग्नी आहे. तुम्ही पहा, एकाला एक घर्षण झाल्यानंतर अग्नी बाहेर निघतो, लोखंडाला लोखंड घर्षण पहा, म्हणजे अग्नी सगळीकडे आहे, परंतु तो व्यक्त नाही. ज्यावेळेस आग काडी लावली, पेटला की तो अग्नी आपल्याला उपकारक आहे, म्हणजे आपल्याला उपयोगी आहे. सगळीकडचा अग्नी, या लाकडामध्ये अग्नी असलेला आपल्या उपयोगी आहे का? केव्हा होतो उपयोगी? जेव्हा आपण लाकूड पेटवलं, त्याच्यावर म्हणजे चुलीमध्ये लाकूड टाकलं, त्याला पेटवलं आणि त्याच्यावर मग काही स्वयंपाक केला, मग त्याचा उपयोग झाला. म्हणजे पेटलेला अग्नी उपयोगी आहे. तसं सगळीकडे परमेश्वर आहेत, अव्यक्त परमेश्वर सगळीकडे आहेत, पण ते आपल्या उपयोगी नाहीत. जे व्यक्त परमेश्वर आहेत, श्रीकृष्ण महाराज असतील, श्री दत्तात्रय प्रभू असतील, ते व्यक्त झालेले आहेत, सगळ्यांना दृश्यमान झालेले आहेत. तेच अवतार, सावयव साकार अवतार, ते आपल्या उपयोगी आहेत. म्हणजे त्यांचं भजन करता येते, त्यांचं पूजन करता येते, त्यांनी सांगितलेलं करता येते. अव्यक्त परमेश्वर काहीच सांगत नाही. आपण म्हणतो ते वरचा देव सांगल, ते काही सांगत नाही. स्वामीच सांगतील. स्वामी कुठे आहेत? उत्तर दिशेला, तिथून सांगतील. असो, तर पृथ्वी, वायू, आकाश, जळ आणि अग्नी, अग्नीपासून काय शिकलो मग? एकांत निष्ठता. कुठल्याही प्रकारचा दोषाचा आश्रय घेत नाही. लगेच काय करते? त्रास देते. हा एकांत निष्ठता. म्हणून जे ऋषीमुनी तपश्चर्या करतात त्यांच्यामध्ये एक आग निर्माण होते, आग होते, मग ते दोषाला थराच नाही तिथे. हा गुण मी माझ्या जीवनात शिकलो, मी माझ्या जीवनात सुखी आहे, सुखी आहे. आणि म्हणून पाहिजे तर कोणतरी आली होती म्हणजे काही दिवसापूर्वी, त्यांना आम्ही आजच सांगितलं, जायच्या दिवशी एक झोपडं टाकून दिलं होतं, ते एकटेच राहायचे. एकांत निष्ठता, जवळ कोणाला येऊ देत नव्हते, म्हणून ते त्यांच्या जीवनात सुखी आहेत. असं पुढे चंद्र. चंद्र नित्य अनित्य वस्तू विवेक. नित्य अनित्य वस्तू विवेक. नित्य म्हणजे काय? नित्य म्हणजे त्याला कधीच नाश न होणे, त्याला म्हणावं नित्य. अनित्य म्हणजे काय? काळाने, काही काळाने किंवा उपायाने नाश होतं, त्याला अनित्य म्हणा. काळाने म्हणजे जसं रात्री केलेली भाजी 2 दिवस ठेवले की नासते, ती अनित्य झाली, नाही का? आणखी उपायाने म्हणलं तर दूध काही काळानेही नासते, आणि उपायानं म्हणजे उपाय केलं तर त्याला त्याच्यामध्ये लिंबू टाकले की ते फाटते, उपायाने नासते, है की नाही? काळाने उपायाने नासते, त्याला अनित्य म्हणावं. जे काळाने उपायाने नासत नाही त्याला नित्य असं म्हणावं. म्हणून ते चंद्रापासून मी शिकलो म्हणतात. चंद्र म्हणजे कसा आहे? चंद्र कसा आहे? चंद्र अमावस्येपासून ते पौर्णिमेपर्यंत कसा कसा वाढत जातो, त्याच्या कला, चंद्र आणि चंद्राच्या कला वाढत जातात. आणि पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत कला त्याच्या कमी कमी होत जातात, आणि अमावस्येच्या दिवशी काळाकुट्ट होतो.
मग अमावस्येच्या दिवशी काळा कुट्ट झाला म्हणजे चंद्र नाही का? चंद्र आहेच. म्हणजे चंद्र हा नित्य आहे, चंद्राच्या कळा अनित्य आहेत. तसा हा जीव, आतला जीव नित्य आहे. आणि या जीवाच्या भोवती असलेलं जे देह आहे, जे आपण हालचाल करतो, खातो पितो, कशाच्या माध्यमातून जे आपल्याला दिसतं डोळ्यानं वगैरे, हे काय देह आहे. आणि देह काय अनित्य आहे. परंतु जे अनित्य आहे, जे नाशवान होणारच आहे, आज ना उद्या जाणारच आहे, आणि त्याच्यासाठीच आपण खूप प्रयत्न करतो. आणि जे नित्य आहे त्याच्यासाठी कधी प्रयत्न केला का? केलाच नाही. केला का? नाही का? हे देह जन्म ते 6 प्रकारचे विकार आहे. बाबांनी सांगितले, स्त्रियते, जायते, वृद्धीयते, विपरिणमते. म्हणजे स्त्रियते म्हणजे गर्भामध्ये स्थित राहतो, जायते म्हणजे जन्म होतो, वृद्धीयते म्हणजे वाढ होते, विपरिणमते म्हणजे पालट होतो. काही दिवस वाढ झाली, 21, 22, 25 वर्षापर्यंत वाढ झाली की झालं, आता मग त्याच्यामध्ये पालट व्हायला लागतो, थोडा जाड होईल किंवा काही होईल, नंतर हळूहळू सुरकुत्या पडतील. विपरिणमते म्हणजे पालट. आणि नंतर मग क्षीयते म्हणजे क्षीण व्हायला लागतो. आणि शेवटी म्रियते म्हणजे हे कशाला? या शरीराला. पण आत्मा तसाच आहे. मग तो आत्मा मग या देहातून मग आपले कर्म जोडले तसं जातो. मग या आत्म्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे. आत्मा नित्य कायमचा राहण्यासाठी, म्हणजे सुखी राहण्यासाठी त्याला ईश्वराचं नामस्मरणच महत्वाचं आहे. ते आपण रोज केलं पाहिजे. आणि देह त्याला किती चोमाळा, किती काही करा, देह काही 100 वर्षानंतर ते जाणारच आहे. म्हणून त्याच्यासाठी जास्त प्रयत्न करून काही फायदा नाही. म्हणून ईश्वर नामस्मरण हे आत्म्याला लागू होणार आहे. म्हणून हे नित्य आहेत. जीव देवता प्रपंच परमेश्वर, ईश्वर नित्य, जीव नित्य. आणि जीवाची आणि ईश्वराची या दोन्ही नित्य वस्तूंची सोयरीक लागून त्यांची मेळणी झाली पाहिजे. मेळणी म्हणजे ईश्वर स्वरूपाचा नित्य आनंद आपल्यापर्यंत पोचतो आणि आपण त्या आनंदामध्ये रममान होतो. त्यासाठी ईश्वराचं स्मरण करावं. आणि हे करत राहिलं तरच आपण चंद्र गुरु केल्याचा लाभ होईल. म्हणून श्री दत्तात्रय प्रभू यदुराजाला सांगतात, मला हे समजलं या चंद्र आणि चंद्राच्या कलेमुळं, म्हणून मला नित्य काय ते समजलं, म्हणून मी माझ्या जीवनात सुखी आहे, त्यासाठीच मी प्रयत्न करतो. चंद्र, आता आहे सूर्य. आपला टाइम झाला असेल, 4 मिनिटं. बस. आता सूर्य 7 गुरु होतात. 8वा गुरु आपण बघू नंतर. ज्योतिषशास्त्रामध्ये 8वा गुरु लय अवघड असते म्हणतात, मग ते आपण उद्या बघू. मग 7वा गुरु सूर्य आहे. सूर्य कसा आहे पहा. आता संध्याकाळची वेळ झालेली आहे. हे इथं दिवा लावलेला, तिथे लाईट लावला, तिथे लाईट लावला, तिथे लाईट लावला. हे बघा किती लाईट लावले ते. एवढे लाईट लावून सुद्धा याच्या थोडंसं पुढे गेलं की इथेच अंधार आहे. या कवाडाच्या पलीकडे अंधार आहे, इकडे त्यावर अंधार आहे. एवढे लाईट असून सुद्धा आहे की नाही? दीप संख्यावरी, लक्ष कोटी संख्यावरी, हजारो नाही लाखो करोडो जरी समजा दिवे असे मोठे लावले तरी त्याच्यात थोडंसं पुढे गेले की अंधारच आहे. पण एकटा सकाळी सूर्य एकच निघतो. निघण्याच्या आधीच, निघाल्यावर नाही, निघण्याच्या आधीच आपल्याला स्पष्ट दिसायला लागते की नाही? निघण्या आणि निघाल्यावर पूर्ण स्पष्ट दिसतं. घरामध्ये आता इथेच मध्ये अंधार आहे, पण जर समजा सूर्य निघाला, सूर्याचा प्रकाश मध्ये जरी नाही आला तरी स्पष्ट दिसायला लागतं. म्हणजे सूर्याचा कसा प्रकाश आहे तसं लक्षात घ्या. तसं या जगामध्ये इतर अनेक देवतेचे साधन आहेत, विद्या आहेत, विज्ञान आहे, सगळं प्रकारचे ज्ञान आहे. मग ते डॉक्टर की असेल, इंजिनियर असेल. इंजिनियर काय करते? घराचं दाराचं सगळं काम करते. आणि डॉक्टर काय करतात? आपल्या शरीरामध्ये काही वेदना आहेत, दुःख आहे ते पाहते. परंतु त्याच्या पलीकडे त्यांना ज्ञान नाही. आणि मग हे सगळे ज्ञान खुळचट आहेत. पण परमेश्वराचं ज्ञान सूर्यासारखं असं प्रकाशमय आहे. सगळं काही दिसतं.
अंधारामध्ये चंद्राच्या प्रकाशात किंवा साध्या अंधारात जर आपण थोडं जरी पाहिलं ना, चंद्राच्या प्रकाशात किंवा बाकीच्या सगळ्या प्रकाशामध्ये आपल्याला दोरी जरी अशी आडवी तिडवी जर पडली तर आपण काय म्हणतो, अरे बापरे साप आहे का म्हणतो. किंवा साप जरी सरळ पडला, आमच्या योगीराजा इथेच पायरीवर साप असा पडला होता, ते म्हणजे काठीच येऊन पकडलं, फटकन ते झाले की बाजूला झाले. म्हणजे साप जर असलं तर आपण दोरी समजतो किंवा काठी समजतो, नाही का. पण ते सूर्यप्रकाशात असं होऊ शकते का, अजिबात नाही. तसं म्हणजे अन्यथा ज्ञान, तसं सगळे ज्ञान अन्यथा ज्ञानाने भरलेले. अन्यथा ज्ञान म्हणजे जसं सूर्याला आपलं सर्पाला दोरी म्हणणं, नाही का, सर्पाला काठी म्हणणं किंवा दोरीला सर्प म्हणणं, हे अन्यथा ज्ञान. आणि यथार्थ ज्ञान म्हणजे जे जसं आहे त्याला तसंच जाणणं, त्याला यथार्थ ज्ञान म्हणतात. आणि सूर्याचा प्रकाश पडल्यावर जसं सुईला सुईच, दोरीला दोरी, सर्पाला सर्पच म्हणतो, तसं ब्रह्मविद्याशास्त्र परमेश्वराचं ज्ञान ज्याला झालं तो त्याला ते बरोबरच सांगणार. हे असं, हे चूक, हे खोटं आहे, त्याला न्याय निवडा सगळं समजते. आणि म्हणून आम्ही ठामपूर्वक म्हणतो, अहो काहीच होत नाही तुम्हाला, ते काढा पितळचे दैवत, काढा ते बाजूला, आपल्या देवाचे जे काही विशेषाची सेवा करा. का ठामपूर्वक सांगतो, कारण आम्हाला स्वामींनी सांगितलेलं आहे, ते ब्रह्मविद्याशास्त्र झालेलं आहे म्हणून. आणि आम्हाला ते स्पष्ट दिसतं याचं काय. आणि देवी देवतांच्या साधनांचं आपण आचरण केलं तर त्याने थोडाफार सुख देतील, पुन्हा ढकलून देतात, पुन्हा ढकलून देतात. खूप मोठं स्वर्गाचं सुख वगैरे भोगलं तरी पुन्हा ते आपलं पुण्य संपलं की पुन्हा खाली पाडतात. कुठलीच देवता मोक्ष देऊ शकत नाही, फक्त परमेश्वरच परम आनंद देत असतात. म्हणून सूर्य हा गुरु याच्यासाठी केला. म्हणजे तसं ब्रह्मविद्याशास्त्र सूर्याच्या प्रकाशासारखं प्रकाशमय आहे. म्हणून ब्रह्मविद्याशास्त्र ते ज्ञान ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करावा किंवा या साधू संतांकडून शिकून घ्यावं. म्हणजे सूत्रपाठाची सुरुवात करावी. आणखी सूत्रपाठाची सुरुवात कोणाकडे झाली नाही, नुसतं वाचून समजत नाही, त्याला आपण गुरुमुखे घ्यावं लागते आणि त्याचं समजून घ्यावं लागते. जसं शाळेमध्ये सगळे पुस्तकं जरी आणले पण शिक्षक शिकवल्याशिवाय आपल्याला समजते का, नाही. शिक्षक जर चांगला नाही शिकवणार असेल तर आपण त्यासाठी ट्युशन लावतो, तेव्हा कुठेतरी आपल्याला चांगलं समजतं. तसं चांगल्या सद्गुरूंकडून आपण समजून घेतलं तरच समजते, काळाक्षराने बोध होत नाही, नाही तर कशालाही काही म्हणू. म्हणून ब्रह्मविद्याशास्त्र चांगल्या जाणत्याकडून समजून घेण्याचा प्रयत्न करावा, हा महत्वाचा मुद्दा आहे. बाकी सगळं किती तुम्ही काही जरी लावसाल ते काही कामाचं नाही. म्हणून तुम्ही ते भजनं लावसाल, संगीत भागवत लावसाल, त्याच्यामध्ये काही ज्ञान नाही, तोडकं मोडकं ज्ञान आहे. म्हणून ब्रह्मविद्याशास्त्राचे कष्ट आपण घेतले पाहिजे. त्यासाठी आपण लीळाचरित्र घेतलं, समजून घेतलं. बऱ्याच जण लीळाचरित्र पाठ आहे, पण आता सूत्रपाठही समजून घेण्याचा प्रयत्न करावा. 7 गुरु झालेले आहेत. 8 पासून 24 पर्यंत आपले किती राहिले, 17.